तर विरोधकांच्या भाषणावेळी राज ठाकरेंनी जोरदार भाषण केलं। आपल्या भाषणामध्ये त्यांनी सत्ताधारी महायुतीवरती सडकून टीका केलेली आहे। तसंच आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्याच्या मोर्चात निवडणूक आयोगावरती तोफ डागली। या सभेसाठीच्या मंचासमोर मनसेनं महाराष्ट्रामध्ये असलेल्या दुबार मतदारांच्या याद्यांचे अक्षरशः गठ्ठेच त्या ठिकाणी आणून ठेवलेले होते। राज ठाकरेंनी काढ रे तो पडदा असं म्हणत संपूर्ण सभेचं लक्ष त्या संपूर्ण गठ्ठ्याकडे वेधून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी दुबार मतदारांचे पुरावे आणून ठेवलेले होते। मला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत। 1 जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय। याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17,29,456 मतदार आहेत। याच्यापैकी 62,370 हे दुबार आहेत। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ आणि पारदर्शक होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आधीच 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत, अजून 1 वर्ष नाही झाल्या तर काही बिघडत नाही असं सांगत मतदार याद्या स्वच्छ करण्याचं आवाहन त्यांनी थेट निवडणूक आयोगाला केलं। निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? तर एकंदरीत सत्याचा मोर्चा हा आज दिवसभर गाजला, तो विविध गोष्टींमुळे। तर दुसरीकडे भाजपचं मुका आंदोलन देखील त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं। स्वतः राज ठाकरेंनी ज्या वेळेला पुराव्यांचा उल्लेख केला आणि त्या ठिकाणी असलेला कपडा हटवण्यात आला त्यानंतर मात्र अवघ्या मोर्चात लक्ष वेधलं गेलं ते त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांकडे। या पुराव्यांमध्ये आपण पाहू शकतोय की मतदार यादीमध्ये झालेला जो घोळ आहे त्या संदर्भातले हे सगळे पुरावे आपण निवडणूक आयोगाला जमा केले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तर मतदार राजा हा सध्या संभ्रमात आहे आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोग त्याला कारणीभूत असल्याचा थेट आरोप करत पुराव्यांचा गठ्ठाच त्यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर उपस्थित केला। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या 1 जून 2025च्या मतदार यादीचा संदर्भ देत राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच वाचून दाखवली आहे। ती यादी आपण जाणून घेणार आहोत। तर कुठे किती दुबार मतदार आहे? राज ठाकरेंच्या दाव्यानुसार उत्तर मुंबईमध्ये 62,370 दुबार मतदार आहेत। त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 60,231 दुबार मतदार, मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 92,983 दुबार मतदार, मुंबई उत्तर मध्य मध्ये 63,740 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मध्ये 55,565 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्ये 55,205 दुबार मतदार, नाशिक मध्ये 99,673 दुबार मतदार, मावळ मध्ये सर्वाधिक म्हणजे 1,45,636 दुबार मतदार, पुण्यामध्ये देखील लाखांमध्ये हा आकडा आहे
1,02,002 दुबार मतदार. राज ठाकरेंच्या दाव्यानुसार ठाण्यामध्ये तर अक्षरशः कळस गाठल्याचं पाहायला मिळतंय. 2,09,981 दुबार मतदार असल्याचा दावा राज ठाकरे करतात. दुबार मतदारांची यादी तर आपण पाहिली, मात्र या दाखल्यांनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना थेट आवाहन केलंय. आता तुम्ही घराघरात जा, याद्यांवरील जे मतदार आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजेत. ती माणसं मतदार आहेत याची खात्री करून घ्या. त्यामध्ये जर दुबार तिबारवाले आले तर तिथेच फोडून काढायचं, असं देखील राज ठाकरेंनी स्वतः म्हटलंय. एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील